त्यांचा या ठिकाणी शिवसेनेमध्ये आदरणीय साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रवेश केला जातोय। त्यांच्या समवेत श्याम कांबळे, बीडी चव्हाण, संजय मिरगुडे, वसंत शिरसे, विलास राठोड, माधव पटवारी, नवजोत शिंदे या ठराविक लोकांनीच फक्त व्यासपीठावर यायचं आहे। बाकीच्यांना विनंती आहे की कृपया व्यासपीठावर येण्यासाठी घाई गर्दी करू नये, शिस्तीमध्ये आपले प्रवेश झाले पाहिजेत। आदरणीय साहेबांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात झालेली पायाभूत सुविधांची कामं, नागरी विकास कामे, लोककल्याणकारी योजना या सगळ्यांनी प्रभावित होऊन उदगीरचे माजी आमदार सुधाकर भालेराव व त्यांचे सहकारी यांचा शिवसेनेमध्ये या ठिकाणी प्रवेश केला जातोय। त्यांच्या समवेमध्ये माजी सरपंच उत्तम केंद्रे, माजी नगरसेवक श्रीनिवास गौडा, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जळकोटचे अध्यक्ष बालाजी सिंदकेकर, माजी महापौर सुरेश पवार तसेच काही लाडक्या बहिणींचा या ठिकाणी आदरणीय साहेबांच्या उपस्थितीमध्ये उदगीर विधानसभेमधून या ठिकाणी शिवसेनेत प्रवेश केला जातोय। तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत। त्यांच्या समवेत आलेल्या सगळ्या लोकांची मी नावं वाचतोय, परंतु व्यासपीठावर आपण सगळ्यांनाच आपल्याला घेता येणार नाही काही अडचणींमुळे, त्यामुळे तुमचं सर्वांचं शिवसेनेमध्ये सहर्ष स्वागत। आदरणीय साहेबांच्या कार्यकर्तृत्वावर विश्वास ठेवून उदगीरचे माजी आमदार सुधाकर भालेराव व त्यांचे सर्व सहकारी, शेकडो सहकारी या ठिकाणी आलेले आहेत, लाडक्या बहिणी सुद्धा आलेले आहेत, लाडके भाऊ सुद्धा आलेले आहेत। या सगळ्यांचा शिवसेनेमध्ये आदरणीय साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पक्षप्रवेश केला जातोय। सुधाकर भालेराव यांच्या सोबत आलेले सर्व सहकारी श्याम कांबळे, बीडी चव्हाण, तुपे, वसंत शिरसे, विलास राठोड, बालाजी सिंदकेकर, बालाजी गुडसुरे, माधव टेपाले, लातूरच्या मंडळींना सगळ्यांना विनंती आहे की कृपया आपण व्यासपीठावरून सावकाशपणे खाली यायचं आहे। डाव्या बाजूने आपण चला। आपण या ठिकाणी सुधाकर भालेराव यांच्याकडून आदरणीय साहेबांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले जात आहे। त्यानंतर बीड जिल्ह्याचे कैलास गल्हाळ सरपंच, बीड जिल्हा प्रमुख अनिल जगताप, सचिन मुळूक यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी काही सरपंच व उपसरपंच तसंच बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे सुय्य सहाय्यक सतीश शेळके, त्याचप्रमाणे कैलास गल्हाळ सरपंच, अजित शेख उपसरपंच, सुरेश खुर्णे उपसरपंच या सगळ्यांचा लातूरवाल्यांचा प्रवेश झालेला आहे। कृपया आता बीडवाल्यांना जागा द्या। अनिल जगताप तुमच्या मंडळींना घेऊन कृपया वर या। बीडवाल्यांना पुढे येऊ द्या। बीडचे कैलास गल्हाळ सरपंच अजित शेख, सुरेश खुर्णे, सतीश शेळके या सगळ्यांचा या ठिकाणी आदरणीय साहेबांच्या शुभ हस्ते शिवसेनेमध्ये प्रवेश केला जातोय। बीड जिल्ह्यानंतर पुणे बारामतीचे विविध राजकीय पक्षातील जे काही पदाधिकारी आहेत त्यांचा प्रवेश केला जाणार आहे। बीडचे प्रवेश झाल्यानंतर अनिल जगताप, बीड जिल्हा, तुमचे पदाधिकारी घेऊन पुढे या। चला, लातूरकरांनी तुमचे प्रवेश झालेले आहेत, कृपया खाली या। बीड जिल्ह्यातील कैलास गल्हाळ सरपंच, अजित शेख उपसरपंच, सुरेश खुर्णे उपसरपंच व इतर सहकारी, त्याचप्रमाणे संदीप क्षीरसागर यांचे स्वीय सहाय्यक सतीश शेळके यांचा सुद्धा या ठिकाणी आज शिवसेनेमध्ये आदरणीय साहेबांच्या शुभ हस्ते प्रवेश केला जातोय। बीड जिल्ह्यावाल्यांना विनंती आहे की आपण पुढे यायचं आहे, पटापट आपले प्रवेश करून घ्यायचे आहेत। बीडकरांना विनंती आहे, कैलास गल्हाळ सरपंच, अजित शेख उपसरपंच, सुरेश खुर्णे उपसरपंच, सतीश शेळके यांचा सर्वांचा
या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश केला जातो आदरणीय साहेबांच्या शुभ हस्ते। यानंतर पुणे बारामतीच्या लोकांनी तयार राहायचं आहे। बीडचे प्रवेश झाल्यानंतर पुणे बारामतीचे प्रवेश होतील। पहिले बीडवाल्यांनी पुढे या पटापट या, चला। आदरणीय साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज विविध जिल्ह्यातील ही मंडळी शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत। हा झंझावात गेल्या काही दिवसापासून असाच चालू आहे, यापुढेही चालू राहणार आहे। आपल्याला सगळ्यांना कल्पना असेल, आदरणीय साहेबांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये ज्या काही पायाभूत सुविधांची कामं झालेली होती, लोक कल्याणकारी योजना केलेल्या होत्या। मुंबईचे मध्ये अटल सेतू असेल, कोस्टल रोड असेल, त्याचप्रमाणे इतर काही इन्फ्रास्ट्रक्चरची कामं असेल, मेट्रोची कामं असतील, त्यामुळे मुंबईचं जे दळणवळणाचं साधन असतं ते अतिशय सोप्या पद्धतीने करण्यासाठी आदरणीय साहेबांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये ही सगळी नागरी विकास कामे केली गेलेली आहेत। यानंतर हॅलो 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 हॅलो। या ठिकाणी सुधाकर भालेराव माजी आमदार आपले मनोगत व्यक्त करतील। खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं 2024ला एक रत्न मिळालं। दिघे साहेबांच्या, हिंदू हृदय सम्राट धर्मवीर दिघे साहेब आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राला जर कणखर असं नेतृत्व, दयाळू, खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राला न्याय देण्यासाठी गेल्या पंचवार्षिक योजनेमध्ये आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली। साहेब, मी तुम्हाला तोंडावर बोलावं असं नाही, परंतु या महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं बहिणीचा भाऊ कसा असावा, बहीण अडचणीत असल्यानंतर काय भावानी केलं पाहिजे, खऱ्या अर्थानं कुटुंबामध्ये एक बहीण, दोन बहीण, तीन बहीण असे एक नातं आहे संसाराच्या नियमामध्ये, परंतु असे असंख्य महिला माझ्या बहिणी आहेत आणि त्या बहिणी अडचणीत येऊ नये आणि म्हणून त्या अडचणीत आलेल्या महिलांना लाडका भाऊ भेटला आणि लाडक्या बहिणीमुळं हे महाराष्ट्रामध्ये सरकार आलं। हे कोणीही नाकारू शकत नाही साहेब। परंतु आज या ठिकाणी विकास रत्न म्हणून एकनाथजी शिंदे साहेबांकडे बघितल्यानंतर, साहेब मी पण भारतीय जनता पार्टीचा 2 वेळा आमदार होतो। एक वेळेस काल परवा जरा थोडासा प्रॉब्लेम झाला, योगायोगानं मला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेबांकडे जाण्याची वेळ आली। मला त्यांनी चांगलं भरपूर प्रेम दिलं। अगदी थोड्या वेळामध्ये निश्चित रूपाने मी कुणावर नाव ठेवणार नाही, परंतु मी तुम्हाला एक वचन देतो साहेब, महाराष्ट्रातल्या सर्वांगीण विकासासाठी आपल्यासारखं रत्न येणाऱ्या काळामध्ये आमच्या पाठीमागे, कार्यकर्त्याच्या पाठीमागे तुम्ही आशीर्वाद, खंबीरपणाने आशीर्वाद द्या। महाराष्ट्रातला चमत्कार झाल्याशिवाय राहणार नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य पुन्हा एकदा कणखर अशा पद्धतीने आपल्या नेतृत्वात उभा टाकल्याशिवाय राहणार नाही। महायुतीच्या माध्यमातून आपण फार मोठे मोठे निर्णय घेतलेले आहेत साहेब। आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, आदरणीय अजितदादा पवार साहेब असतील, आणि साहेब आपण एवढे मोठे निर्णय घेतलेला त्याचा आनंद आज या ठिकाणी आपल्या या स्थळावर यायला कितीतरी लोक उत्सुक होते साहेब। महाराष्ट्रातला प्रत्येक अनुसूचित जातीतला प्रवर्ग या ठिकाणी आज येणार होता, परंतु आपण म्हणालात की सुधाकर भालेरावला मी ओळखत नाही, अशातली बाब नाही साहेब। तुमचा मी सहकारी म्हणून 2009 ते 2019 पर्यंत काम केलेलं आहे।
कायदे विधिमंडळाच्या सभागृहामध्ये आपण वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे आणि म्हणून आपण म्हणालात की मला पूर्ण ताकद तुमची दाखवायची गरज नाही, तुम्ही फक्त मोजक्याच कार्यकर्त्याला घेऊन या. तरी बी साहेब ऐकणावनी सगळे कार्यकर्ते एवढ्या मोठ्या प्रमाणात आलेत की गेटवर आणखीन बरेच कार्यकर्ते अडचणीत आहेत की साहेब आम्हाला एक वेळेस किमान शिंदे साहेबांच्या सोबत एक मोठा जंगी मेळावा घेऊन आमचा सगळ्यांचा जाहीर प्रवेश करावा, अशा पद्धतीची विनंती केली आहे साहेब. गावगावचे सरपंच काही टेन्शन मध्ये मला काल भांडणं केले साहेब. म्हणे साहेब म्हणे आम्हाला लातूरला साहेबाला घेऊन या, उदगीरला घेऊन या आणि नक्कीच आम्ही सगळे सरपंच संघटनेचे सगळे सरपंच आम्ही साहेब बरेच सरपंच आलेत. आता एवढे कार्यकर्ते आता मला जाते वेळेस आता काय काय करतील मला माहित नाही, कारण आता सगळ्यांना इथं जाहीररित्या प्रवेश करायचा, त्यांची सगळ्यांची इच्छा तुमच्यासोबत फोटो काढायची आहे. परंतु मी सर्व कार्यकर्त्यांना माझे हात जोडून विनंती करतो की या ठिकाणी सर्वच कार्यकर्ते एकशे बडकर एक आहेत. कुणाचं नाव घ्यावं आणि कुणाचं नाही घ्यावं याच्या पलीकडचे एकशे बडकर एक जीवाला जीव देणारे कार्यकर्ते आहेत साहेब. म्हणून मी प्रामाणिकपणाने तुम्हाला एकच विनंती करेन की महाराष्ट्रात आम्हाला काम करण्याची संधी द्या. येणाऱ्या कालखंडामध्ये निश्चित रूपाने मागासवर्गीय समाज असेल, इतरत्र समाज असेल, शेतकरी असेल, शेतमजूर असेल, प्रत्येकांच्या वाट्याला एकनाथ शिंदे साहेबांचा सहवास लाभला पाहिजे. यासाठी आम्ही आहोत रात्र त्या ठिकाणी रात्रीचा दिवस करू, रक्ताचं पाणी करू साहेब. आणि या महाराष्ट्रामध्ये निश्चित रूपानं शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे साहेबांचा वटवृक्ष असा राहील की त्याची कल्पना सुद्धा करता येणार नाही. एवढं मोठं वटवृक्ष त्या ठिकाणी उभा टाकलेला असेल. फक्त तुमची ताकद आमच्या पाठीमागे द्या साहेब. आज या ठिकाणी आमचे जिल्हाध्यक्ष आहेत, आमचे डॉक्टर शेलचे मंडळी आहे, आपले संपर्क प्रमुख आहेत. आता जिल्ह्यातल्या सगळ्याच मंडळींनी साहेब आता एकच विनंती केलेली आहे की एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री, आमचे नेते, मुख्य नेते आमच्या महाराष्ट्रामधल्या लातूर जिल्ह्यामध्ये आपण वेळ द्यावी आणि मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी व्हावा ही अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा सगळ्या कार्यकर्त्यांना बालाजीराव तुमच्या सगळ्यांनाच विनंती आहे. क्षीरसागर आमचे जिल्हाध्यक्ष, आमचे डॉक्टर शेलचे डॉक्टर साहेब, चंदावार सर, सर्वांनाच माझी विनंती आहे केंद्रे साहेब की सगळ्यांनी आता येणाऱ्या काळामध्ये निवडणुका आहेत साहेब, आम्हाला थोडीशी ताकद द्या. आम्ही जिथं कुठं काही नव्हतं त्या ठिकाणी शिवसेना 100% आम्ही उभा केल्याशिवाय राहणार नाही आणि ज्या ठिकाणी कमी पडल त्या ठिकाणी तुमचा फक्त आशीर्वाद पाठीशी राहू द्या. सुधाकर भालेराव रक्ताचं पाणी करेल, परंतु साहेब एक म्हण आहे साहेब, एक म्हण आहे, भेटेल मांग तर फिटेल पांग. आणि निश्चित रूपानं आज दिघे साहेबांचा सहवास साहेब मला लाभला. आता तुमचा सहवास दिघे साहेबांच्या आशीर्वादानं मला या ठिकाणी आता खंबीर मिळालेला आहे. माझं दोन्हीकडे वास्तव आहे साहेब, नवी मुंबई आहे, ठाणा आहे आणि ग्रामीण भागात सुद्धा आहे. त्यामुळे निश्चित रूपानं आपला आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी राहील अशा पद्धतीची विनंती या ठिकाणी करतो. माझ्या कार्यकर्त्यांना फक्त एकच काढून देते, मी एकच विनंती करतो की सगळ्यांना मी माफी मागतो, सगळ्यांनाच प्रवेश या ठिकाणी करायचा झालाय असं साहेब. एवढं जेवढे माझ्यासोबत आलेत, सुधाकर भालेराववर प्रेम करून या ठिकाणी उपस्थित झालेले सगळे कार्यकर्ते, 21 ऑगस्टचा कार्यक्रम आहे साहेब, रंगायत गडकरी रंगायतांचा 21 ऑगस्टचा कार्यक्रम आहे साहेब साहेबांच्या सोबत, 23 ऑगस्टचा. एवढं प्रेम साहेबांनी दिलं साहेब. आता आमच्याकडे तुमचं प्रेम साहेबाच्या रूपाने आमच्यावर मिळणार आहे. आम्ही आता काळजी करणार नाही. आता मी घेतलेला वसा टाकणार नाही, परंतु येणाऱ्या काळात मजबूत. जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर धन्यवाद भालेराव साहेब, अतिशय उत्कृष्टरित्या आपण आपलं मनोगत व्यक्त केलं, तुमचा आभार. शिवसेनेमध्ये स्वागत. यानंतर बीड जिल्ह्यातील काही सरपंच आहेत, कैलास गल्लाळ, अजित शेख, सुरेश खुर्णे, सतीश शेळके, या सगळ्यांचा जिल्हा प्रमुख अनिल जगताप यांच्या माध्यमातून आदरणीय साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पक्षात प्रवेश केला जातोय.
बीड जिल्ह्याचे प्रवेश या ठिकाणी होत आहेत. बीड जिल्ह्यामधून कैलास गल्लाड, अजित शेख, सुरेश कुरणे, सतीश शेळके, त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत प्रफुल्ल पाठक, किरण शिंदे, रोहित जाधव, सुरेश खुरणे, गणेश बर्नाळे, महेश कदम, संदीप नवले या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षामधून शिवसेनेमध्ये आदरणीय साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रवेश झालेला आहे. बीड जिल्ह्यानंतर बीडचे प्रवेश होत आहेत. आदरणीय साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि प्रभावित होऊन केलेल्या कामांवर प्रभावित होऊन ही सगळी मंडळी आज शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत. कॅमेऱ्याच्या समोरून सगळ्यांना विनंती आहे की इथे ही समोर मंडळी आहेत त्यांना जरा मागे करा. तिकडे कॅमेरे आहेत त्यांना कव्हरेज करू द्या, कव्हर करू द्या त्यांना. विनंती आहे तुम्हाला. बीड नंतर पुणे बारामतीचे विविध पक्षातील जे पदाधिकारी आहेत त्यांना विनंती आहे की आपण येऊन आपला पक्षप्रवेश करून घ्यावा. विविध राजकीय पक्षातील सुमारे 150 ते 200 पदाधिकारी या ठिकाणी आदरणीय साहेबांच्या शुभ हस्ते शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत. पुणे बारामती, त्यानंतर श्रीरामपूर देवळालीचे बारामतीचे प्रवेश पटापट. एक तुमचे प्रतिनिधी, एक 10 प्रतिनिधी येऊ द्या. बाकीच्या सगळ्यांना, तुमचे जे मेन प्रतिनिधी आहेत त्यांना येऊ द्या. हा जे आहेत त्यांना घेऊ. सुधाकर भालेराव यांच्या कुटुंबियांकडून आदरणीय साहेबांचं सन्मान केला जातोय. आभार तुमचं. यानंतर पुणे बारामतीचे विविध राजकीय पक्षातील पदाधिकाऱ्यांचा या ठिकाणी प्रवेश होतोय. लातूरचे महापौर जे 6 वेळा नगरसेवक होते, सुरेश पवार यांचा शिवसेनेमध्ये आदरणीय साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रवेश केला जातोय. सुरेश निवृत्ती पवार, माजी महापौर लातूरचे, जे 6 वेळा नगरसेवक राहिलेले आहेत, त्यांचा शिवसेनेमध्ये आदरणीय साहेबांच्या हस्ते भगवा झेंडा खांद्यावर देऊन त्याचप्रमाणे शिवसेनेमध्ये त्यांचं सहर्ष स्वागत. सुरेश निवृत्ती पवार, माजी महापौर, जे 6 वेळा लातूर उदगीरला नगरसेवक राहिलेले आहेत, त्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश झालेला आहे. चला पुणे, यानंतर चला ज्यांचे प्रवेश झाले त्यांना विनंती आहे की कृपया तुम्ही डाव्या बाजूने खाली यायचं आहे. चला या एका बाजूने या. लाडक्या बहिणींना, सगळ्यांना, भावांना विनंती आहे की कृपया आपण एका बाजूने खाली यायचं आहे. पुणे बारामतीचे विविध राजकीय पक्षातील पदाधिकारी, नेमके तुमची 10 लोक जे असतील, मेन ते असतील, त्यांना विनंती आहे की त्यांनी वर यायचं आहे. श्रीरामपूर देवळालीचे, यानंतर मल्लू शिंदे माजी नगरसेवक व त्यांच्या सौभाग्यवती कुसुम शिंदे माजी नगरसेविका, त्याचप्रमाणे त्यांच्या सोबत आलेले काही मुख्य पदाधिकारी यांचा सुद्धा शिवसेनेमध्ये प्रवेश केला जातोय. हे कुठले आहेत? अरे दोनदा येऊ नका सगळ्यांना. तो दोनदा आला फोटो काढायला. अरे पुढच्या श्रीरामपूर देवळालीचे माजी नगरसेवक मल्लू शिंदे, त्यांच्या सौभाग्यवती कुसुम शिंदे यांना विनंती आहे की कृपया आपण व्यासपीठावर यायचं आहे. चला पुणे बारामती झाले. त्याच्यानंतर उल्हासनगर संत रविदास सामाजिक संस्था, गजानन लिंबोरे
गजानन लिंबोरे व विविध जिल्ह्यातील त्यांचे पदाधिकारी आहेत, त्यांना विनंती आहे त्यांनी यायचं आहे. यानंतर मुंबईवाले प्रल्हाद वर्ळीकर, समाजसेवक प्रल्हाद वर्ळीकर व त्यांचे सर्व सहकारी यांना विनंती आहे. मल्लू शिंदे, कुसुम शिंदे, माजी नगरसेवक श्रीरामपूर देवळाली यांचा या ठिकाणी मल्लू शिंदे माजी नगरसेवक व त्यांच्या सौभाग्यवती कुसुम शिंदे माजी नगरसेविका यांचा या ठिकाणी प्रवेश त्यांचा झालेला आहे. यानंतर मुंबई कोळीवाड्यातील, वरळीच्या कोळीवाड्यातील प्रल्हाद वर्ळीकर समाजसेवक व त्यांचे सहकारी या कोळी बांधवांचा आदरणीय साहेबांच्या उपस्थितीत या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश केला जातोय. मुंबई वरळीमधून कोळी बांधवांनी या ठिकाणी आदरणीय साहेबांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. आई एकविरेच्या आशीर्वादाने छत्रपती शिवरायांचा भगवा फडकत ठेवण्यासाठी आदरणीय शिवसेनेचे मुख्य नेते व या राज्याचे कर्तबगार उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेबांच्या शुभ हस्ते या कोळी बांधवांचा, वरळीकरांचा, या मुंबईतल्या भूमिपुत्रांचा, या ठिकाणी लाडक्या बहिणी लाडक्या भावांचा आदरणीय साहेबांच्या उपस्थितीत त्यांच्या शुभ हस्ते शिवसेनेत प्रवेश केला जातोय. आदरणीय साहेबांना कोळ्यांची प्रसिद्ध असलेली अशी टोपी जी आहे ती घालून सन्मान केला जातोय. तमाम कोळी बांधवांचा शिवसेना परिवारामध्ये हार्दिक स्वागत. आपल्या सगळ्यांना कल्पना असेल, साहेब मुख्यमंत्री असताना वरळी कोळीवाड्यासाठी जो विकास प्रकल्प राबवलेला आहे, जवळजवळ 150 ते 250 कोटीचा प्रकल्प वरळीकरांच्या संपूर्ण कोळी बांधवांसाठी तिथे राबवला गेला होता. याची सगळ्याची आठवण आणि साठवण करून या वरळीतील कोळी बांधवांनी शिवसेनेमध्ये हा प्रवेश केलेला आहे. सांगली तासगावचे अनिल शिंदे, उबाटाचे माजी तालुका प्रमुख. अच्छा, प्रल्हाद वर्ळीकर यांना विनंती करतो की आपण आपल्या मनोगत 2 शब्दात व्यक्त करावं. सर्वांना जय महाराष्ट्र. आदरणीय श्री एकनाथ शिंदे साहेब, श्रीकांत शिंदे साहेब आणि श्री रेपाली साहेब यांच्या आशीर्वादाने आजचा हा दिवस माझ्या जीवनात आलेला आहे. मी एकच श्री एकनाथ शिंदे साहेबांना सांगेन की वरळी कोळीवाड्याचा विकास हा तुमच्या योजनेतून झाला पाहिजे. लक्ष द्या आणि कोळीवाड्याचा विकास करा. हर हर सदानंदाचा, एकनाथ शिंदे साहेबांचा. जय महाराष्ट्र. यानंतर कोल्हापूर चंदगडचे माजी नगरसेवक नागेश पाटील. हे बाबा समोर बाजूला हो ना तू. सर्व महिलांनी स्टेज जवळ यायचं आहे. साहेबांबरोबर फोटो काढायचा सर्वांनी. साहेब बोला. वरळी कोळीवाडा झाला. या पटापट. चला, वरळी कोळीवाडा झाला. कोल्हापूर चंदगडचे माजी नगरसेवक नागेश पाटील, सांगली तासगावचे अनिल शिंदे, उबाटाचे माजी तालुका प्रमुख. यानंतर
पुणे जिल्ह्यातील महाराष्ट्र ब्राह्मण सभेचे मयुरेश आरगडे प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र ब्राह्मण सभेचे सर्व पदाधिकारी जे आहेत त्यांना विनंती आहे, चला पटापट तुमचं सगळ्यांना विनंती आहे, कृपया पटापट यायचं आहे. आपण चला, ज्यांचा प्रवेश झाला त्यांनी पुढे चालायचं आहे, बाकीच्यांना सुद्धा संधी द्या. आपल्याला बरेच प्रवेश बाकी आहेत, या ठिकाणी बरेच प्रवेश बाकी आहेत. चला या पटापट पुढे या. चला, कोळीवाड्यातल्या ताईंना विनंती आहे की कृपया या पुढे. आपल्याला सगळ्यांना कल्पना असेल की आदरणीय साहेबांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये वरळीच्या कोळीवाड्यासाठी जवळजवळ 150 ते 250 कोटीचे विकास प्रकल्प तिथे राबवले गेले आणि कोळी बांधवांना जो दिलासा दिला गेला होता, आज हे सगळे कोळी बांधव, वरळीतले सगळे कोळी बांधव आदरणीय साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या ठिकाणी या सगळ्या लाडक्या बहिणी आपल्या लाडक्या भावाला साथ देण्यासाठी मुंबईचे भूमिपुत्र असलेले वरळी कोळीवाड्यातील या सगळ्या लाडक्या बहिणी आज शिवसेनेमध्ये शेकडोंच्या संख्येने शिवसेनेत सामील होत आहेत. शेकडोंच्या संख्येने वरळी कोळीवाड्यातील या लाडक्या बहिणी शेकडोंच्या संख्येने आदरणीय साहेबांच्या उपस्थितीत या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत. तुमचं सगळ्या ताई कंपनी, तुमचं सगळ्यांचं शिवसेनेमध्ये सहर्ष स्वागत. तुम्ही आपल्या लाडक्या भावाला दिलेली साथ ही अशीच कायम ठेवा. पुढच्या वेळेला वरळीला शिवसेनेचा आमदार निवडून येण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना लाडक्या बहिणींना पुढाकार घ्यायचा आहे, बरोबर आहे. वरळीत नगरसेवक ही शिवसेनेचा असायला पाहिजे. सगळ्या ताई कंपनींचं सहर्ष स्वागत. वरळीतील या सगळ्या भूमिपुत्र कोळी बांधवांचा, या सगळ्या लाडक्या बहिणींचं शिवसेनेमध्ये सहर्ष स्वागत. यानंतर पुणे जिल्ह्यातील महाराष्ट्र ब्राह्मण सभेचे पुणे जिल्ह्यातील अजून जर बाकी असतील कोळीवाड्यातील लोक तर त्यांना विनंती आहे की कृपया आपण व्यासपीठावर यायचं आहे. या पटापट या. त्या कोळी बांधवांना, जे आपले टोपीवाले बांधव आहेत त्यांना सगळ्यांना पुढे पाठवा. आपण पाहत असाल की वरळीच्या समुद्राला जसं तुफान येतं त्याचप्रमाणे आज हे वरळीकर संपूर्ण तुफान घेऊन आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये हा जाहीर प्रवेश करत आहेत. सर्व वरळीकर बांधवांचं आदरणीय साहेबांच्या वतीने शिवसेनेमध्ये सहर्ष स्वागत. जसं सागराला तुफान येतं तसंच आज वरळीच्या कोळी बांधवांनी हे शिवसेनेमध्ये प्रवेश करून हा तुफान आणलेला आहे. तुमचं सर्वांचं शिवसेनेमध्ये सहर्ष स्वागत. यानंतर पुणे जिल्हा महाराष्ट्र ब्राह्मण सभेचे मयुरेश आरगडे प्रदेशाध्यक्ष, प्रकाश वाघ, सागर कुलकर्णी, रुपाली जोशी, राहुल आवटे, निनाद जोशी, त्याचप्रमाणे अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अनुरुद्ध पेटकर व त्यांचे सहकारी यांना सुद्धा विनंती आहे. चारुदत्त पाटोळे, मनसेचे पर्वती विधानसभा मतदारसंघातील विभागाध्यक्ष चारुदत्त पाटोळे, त्याचप्रमाणे अखिल ब्राह्मण महासंघ पुण्याचे अनुरुद्ध पेटकर यांचा सुद्धा या ठिकाणी प्रवेश केला जाणार आहे. सगळ्यांना विनंती आहे की कृपया आपण व्यासपीठावर यायचं आहे. पुणे जिल्हा महाराष्ट्र ब्राह्मण सभेचे आपल्या सगळ्यांना कल्पना असेल की आदरणीय साहेब मुख्यमंत्री असताना परशुराम सेना महामंडळाची स्थापना केली गेली होती आणि त्याने प्रभावित होऊन ही सगळी ब्राह्मण समाजाची मंडळी शिवसेनेमध्ये आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करत आहेत. ब्राह्मण समाजासाठी आदरणीय साहेबांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये परशुराम सेना महामंडळाची स्थापना केली गेली होती आणि त्या कार्याने प्रभावित होऊन ही सगळी विद्वान मंडळी ब्राह्मण समाजातली आज शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश करत आहेत. यानंतर मुंबईतील दत्ताजी देसाई मराठा स्वयंसेवक संघाचे
मराठा स्वयंसेवक संघाचे अनिरुद्ध पेटकर, चारुदत्त पाटोळे, अनिरुद्ध पेटकर आणि चारुदत्त. यानंतर मुंबईचे दत्ता देसाई, राष्ट्रीय अध्यक्ष मराठा स्वयंसेवक संघ मोराडे श्रमिक सेना. सोलापूर जिल्हा किसान काँग्रेसचे संग्राम चव्हाण जिल्हाध्यक्ष, नागेश पवार तालुकाध्यक्ष पंढरपूरचे आणि मोहोळचे तालुका अध्यक्ष किसान काँग्रेसचे अक्षय पवार यांना सुद्धा विनंती आहे की कृपया आपण व्यासपीठावर येऊन आपला प्रवेश करून घ्यावा. संग्राम चव्हाण, नागेश पवार, अक्षय पवार यांना विनंती आहे की कृपया आपण आपला प्रवेश करून घ्यायचा आहे. या ठिकाणी किसान काँग्रेस सोलापूर जिल्हा संग्राम प्राध्यापक संग्राम चव्हाण, नागेश पवार व अक्षय पवार या सगळ्यांचा प्रवेश झालेला आहे. त्याच्यानंतर शबरी माता संघटना महाराष्ट्र राज्य लतिका गोपाळे, प्रशांत मुसमाळे, दीपक बर्डे व त्यांचे सर्व कार्यकारिणी. संग्राम शिवाजीराव चव्हाण जिल्हाध्यक्ष किसान काँग्रेस सोलापूर जिल्हा. पंढरपूर तालुक्याचे किसान काँग्रेसचे अध्यक्ष नागेश पवार. पुण्यातील मोहोळचे किसान काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अक्षय पवार यांचा सुद्धा आदरणीय साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रवेश झालेला आहे. यानंतर शबरी माता संघटना या ठिकाणी संग्राम चव्हाण हे आपलं मनोगत दोन शब्दात व्यक्त करतील. ज्यांच्या नेतृत्वाखाली 2024 ची विधानसभा निवडणूक जिंकली, किंबहुना मी असं म्हणेन ज्यांच्या नेतृत्वाखाली जर आपल्या शिंदे साहेबांच्याकडे हे नेतृत्व नसतं तर ही निवडणूक जिंकणं अवघड झालं असतं. अशा शिंदे साहेबांच्या शिवसेनेमध्ये आम्ही आज सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेसमधून प्रवेश करत आहोत. शिंदे साहेबांनी जपलेलं हिंदुत्ववाद हा शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेला हिंदुत्ववाद आहे की जो उदारमतवाद आणि जो मानवतावाद जपतो. आदरणीय शिंदे साहेबांनी सामान्य जनतेसाठी राज्याची तिजोरी खाली केली. या एकमेव निर्णयामुळे आम्ही काँग्रेसमधून आज शिवसेनेमध्ये प्रवेश घेत आहोत. यापुढे आम्ही शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहोत आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या ज्या नेतृत्वाखाली आम्ही इथून पुढे काम करणार आहोत. शिंदे साहेबांचे मावळे म्हणून आम्ही सोलापूर जिल्ह्यामध्ये काम वाढवणार आहोत. धन्यवाद चव्हाणजी. यानंतर शबरी माता संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे लतिका गोपाळे, प्रशांत मुसमाळे, दीपक बर्डे व त्यांचे सर्व कार्यकारिणी यांचा शिवसेनेमध्ये आदरणीय साहेबांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला जातो. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा, धर्मवीर आनंदीगे साहेबांचा आज शिवसेनेमध्ये किती गट आले. विविध जिल्ह्यातले 14 इतर पक्षाचे कार्यकर्ते गट शिवसेनेमध्ये आज सामील झाले. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो. आणि सुधाकर भालेराव माजी आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या शरद पवार यांचा म्हणजे तुतारी यांचा मी मनापासून या ठिकाणी त्यांचं स्वागत करतो. त्यांचे सर्व पदाधिकारी यांचं मनापासून मी स्वागत करतो. त्याचबरोबर कोळी बांधव भगिनी या ठिकाणी शिवसेनेमध्ये सामील झाल्यात. वरळी कोळीवाडा त्यांचं देखील मनापासून मी स्वागत करतो. आणि सगळ्यांना सांगतो कोळीवाड्याचा विकास लवकरच झाल्याशिवाय राहणार नाही आणि शुभेच्छा आपल्याला देतो. बाकी बीड जिल्हा, लातूरचे महापौर, त्याचबरोबर पुणे, बारामती, श्रीरामपूर, देवळाली, उल्हासनगर, सांगली, तासगाव, कोल्हापूर, चंदगड, वरळी, प्रल्हाद वरळीकर आणि त्याचे सर्व सहकारी, पुणे जिल्हा
महाराष्ट्र ब्राह्मण सभा प्रदेशाध्यक्ष मयुरेश आरगडे आणि प्रकाश वाघ, सागर कुलकर्णी सगळे लोक या ठिकाणी सामील झाले. मुंबईमध्ये दत्ताजी देसाई राष्ट्रीय अध्यक्ष मराठा स्वयंसेवक संघ, त्याचबरोबर मोराडे श्रमिक सेना, सोलापूर जिल्हा किसान काँग्रेस, संग्राम चव्हाण, त्यांचे सर्व सहकारी, शबरी माता संघटना महाराष्ट्र राज्य, लतिका गोपाळे, प्रशांत मुसमाळे, येवल्यातले NCPचे नानासाहेब बोराडे, सर्व विविध कार्यकर्ते पदाधिकारी यांचं मी मनापासून शिवसेनेमध्ये स्वागत करतो. दररोज प्रवेश सुधाकरराव चालू आहे. काल देखील जवळपास ठाण्यामध्ये 34 विविध संघटना, विविध पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी सामील झाले आणि आता इथून दादरला जायचं आहे. BSTचे अध्यक्ष सुहास सामंत आणि त्यांचे हजारो कार्यकर्ते शिवसेनेमध्ये सामील होत आहेत. आणि म्हणून तुम्ही मगाशी म्हणालात की या ठिकाणी शिवसेना बाळासाहेबांचे, दिघे साहेबांचे विचार घेऊन पुढे आपण चाललो आहे. आणि जे 2.5 वर्षामध्ये आपण मुख्यमंत्री म्हणून काम केलं ते देखील आपल्या या महाराष्ट्रासमोर आहे. आणि म्हणूनच विकास आणि लोकाभिमुख कल्याणकारी योजना यांची सांगड घालण्याचं काम आपण या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणूनच लाखो लोक या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत. मी त्यांचं मनापासून स्वागत करतोच. विविध समाज, विविध संघटना, विविध पक्षाचे लोक आज सुधाकरराव भालेराव माझ्यासोबत 10 वर्ष आमदार होते आणि त्यांनी मागासवर्गीय समाजासाठी केलेले जे काम आहे ते आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. आणि म्हणूनच आज त्यांनी जो विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाला शिवसेना तडा जाऊ देणार नाही. आणि आपल्याला माहीत आहे एकनाथ शिंदे एकदा शब्द दिला की शब्दाला जागतो आणि म्हणूनच लोक आज आपल्या पाठीशी येतात. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी, जय 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 शिवाजी. आणि म्हणून तळागाळातला गोरगरीब, सर्वसामान्य, मागासवर्गीय आपला बांधव, लाडक्या बहिणी यांचा उत्कर्ष झाला पाहिजे, विकास झाला पाहिजे, त्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आले पाहिजे, सुखाचे समृद्धीचे दिवस आले पाहिजे, हा विश्वास तुम्ही घेऊन आलेला आहात. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, मी मुख्यमंत्री असताना देखील कार्यकर्ता म्हणून काम केलं आहे, आजही कार्यकर्ता म्हणून काम करतो आहे, उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे. हा आपला शिवसेना पक्ष जो आहे हा कुणा मालक आणि नोकरांचा नाही आहे, हा कार्यकर्त्यांचा आहे. आणि जो काम चांगलं करेल त्या कार्यकर्त्याचा सन्मान वाढवणारा हा आपला शिवसेना पक्ष आहे. आणि म्हणूनच आपली सर्वसामान्य माणसाची नाळ जुळलेली आहे. जिथं आपत्ती, जिथं संकट, तिथं शिवसेना धावून जाते. आणि म्हणून सुधाकरराव जे आपल्या सोबत आलेले आहेत त्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. एक चांगला कार्यकर्ता आज शिवसेनेसोबत आला आहे, शिवसेनेला मिळाला आहे. शिवसेना तळागाळामध्ये, मागासवर्गीयांमध्ये अधिक शिवसेना मजबूत करण्याचं काम सुधाकरजी करतील असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो. आणि मी एवढंच सांगतो, सुधाकरजी तुमच्या सर्व सहकाऱ्यांच्या पाठीशी शिवसेना आणि हा एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा राहील अशी खात्री आपल्याला देतो. पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून मी स्वागत करतो. मनापासून आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय भीम. नम्र विनंती आहे, उबाटाचे काही प्रवेश आहे. लातूरचे डॉक्टर चंदावार, टंगेटोल, संतोष बळीराम घाग उबाटा, कैलासवासी बळीराम भिकू घाग, श्रीनिवास उपप्रमुख तसेच माजी नगरसेवक, माजी प्रभाग समिती अध्यक्ष यांचे सुपुत्र श्रीनिवास संतोष बळीराम क्षीरसागर घाग साहेब हे मुंबईतून उबाटामधून शिवसेनेमध्ये या ठिकाणी प्रवेश करत आहेत. त्यांच्या समवेत अनेक गटप्रमुख, उपशाखा प्रमुख यांचा सुद्धा या ठिकाणी प्रवेश केला जातोय. संतोष बळीराम घाग, संतोष बळीराम घाग, प्रकाश पडवळ, काही गटप्रमुख, उपशाखा प्रमुख त्यांच्या समवेत उबाटामधून शिवसेनेत प्रवेश करत आहेत. प्रकाश पडवळ, मनीष विश्वकर्मा, सचिन बागवे, अमित शर्मा, एकनाथ निंबाळकर,
संदीप शेटकर, रविकांत दळवी, सुभाष पाटील, निशांत जाधव, अशोक जाधव, विठ्ठल सकपाळ, हेमंत चिगवण, अजिंक्य अडली, प्रणय चव्हाण, महादेव बामणे, प्रशांत परब. त्याचप्रमाणे एनसीपी शरद पवार गटातून महाराष्ट्र प्रदेश सचिव नानासाहेब बोराडे, प्रवीण शिंदे, तालुका अध्यक्ष निफाड, प्रीती धर्मराज जाधव, वाहतूक सेल एनसीपी शरद पवार, शोभा हुनहुने, उषा पटेल या सगळ्यांचा सुद्धा शिवसेनेमध्ये प्रवेश केला जातोय. सांताक्रूज मधून संतोष बळीराम घाग, ज्यांचे वडील शिवसेनेचे नगरसेवक होते. उबाटामधून त्यांचे सुपुत्र संतोष बळीराम घाग, बळीराम भिकू घाग यांचे सुपुत्र, माजी नगरसेवक मुंबईचे, यांचे सुपुत्र व अनेक गटप्रमुख तसेच उपशाखा प्रमुखांनी या ठिकाणी आदरणीय साहेबांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. त्याचप्रमाणे एनसीपी शरद पवार गटाचे संतोष बळीराम घाग यांचे वडील हे उबाटामध्ये नगरसेवक होते, त्यांचा या ठिकाणी प्रवेश घेतला जातोय. संतोष बळीराम घाग, उबाटाचे माजी नगरसेवक बळीराम कैलासवासी बळीराम घाग यांचे सुपुत्र या ठिकाणी शिवसेनेत प्रवेश करत आहेत आदरणीय साहेबांच्या शुभ हस्ते. सांताक्रूज कालिना विभागातून ही सगळी मंडळी शिवसेनेत आलेली आहे. एक शेवटचा प्रवेश आहे एनसीपी शरद पवार गटाचे नानासाहेब बोराडे यांचा प्रवेश या ठिकाणी शिवसेनेत होतोय. त्यांच्या समवेत प्रवीण शिंदे, तालुका अध्यक्ष निफाड, प्रीती जाधव, वाहतूक सेल एनसीपी शरद पवार, शोभा हनहुने, उपाध्यक्ष तालुका सोलापूर, उषा पटेल या सगळ्यांचा या ठिकाणी आदरणीय साहेबांच्या शुभ हस्ते शिवसेनेत प्रवेश केला जातोय. आजचे हे पक्षप्रवेश आहेत आदरणीय साहेबांच्या नेतृत्वावर हा